अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश. स्वामी म्हणतात, आजचा माणूस सगळं काही असूनही आतून खूप थकलेला आहे. मोबाईल आहे, पैसा आहे, लोक आहेत, पण तरीही मन शांत नाही. झोप लागत नाही, चिंता सुटत नाही आणि कुठेतरी मनात एक भीती सतत राहते. उद्या काय होईल याची भीती. आज जर स्वामी समर्थ प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहिले असते तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं असतं? स्वामी म्हणाले असते, इतकं घाबरू नकोस, मी आहे. आपण आजच्या काळात खूप पुढे गेलो, पण मनाने खूप मागे पडलोय. पूर्वी माणसांकडे गोष्टी कमी होत्या, पण समाधान होतं. आज सगळं आहे, पण समाधान हरवलं आहे. आज ताण कुणाला नाही. विद्यार्थ्याला अभ्यासाचा ताण आहे, नोकरी करणाऱ्याला परफॉर्मन्सचा त्रास आहे, व्यावसायिकाला पैशाचा, आई वडिलांना जबाबदारीचा ताण आहे. स्वामी म्हणतात, जे होणार आहे ते होईलच, पण तू तुझं कर्तव्य शांत मनाने कर. आपण भविष्याची खूप चिंता करतो आणि वर्तमान विसरतो. स्वामी समर्थ सांगतात, आजचा दिवस माझ्या चरणी अर्पण कर. आजचा दिवस नीट जगलास तर उद्याची चिंता हळूहळू कमी होईल. दररोज सकाळी फक्त एवढंच कर, डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी आजचा दिवस तुमच्या हवाली. आज माणूस पैशामागे धावत आहे, पण पैसा मिळाल्यावरही भीती संपत नाही. नोकरी राहील का? बिझनेस चालेल का? घर कसं चालेल? स्वामी म्हणतात, मी तुझा पालन करता आहे. तू फक्त प्रामाणिक राहा. पैसा गरजेचा आहे, पण तोच सगळं नाही. स्वामी समर्थांनी कधी सोनं मागितलं नाही, चांदी मागितली नाही. स्वामींनी फक्त आपल्याकडे श्रद्धा मागितली. एका भक्ताची कथा सांगतो तुम्हाला. एक भक्त होता. तो खूप कर्जात बुडालेला. रोज स्वामींच्या मंदिरात जायचा. एक दिवस रडत रडत म्हटला, स्वामी मी खूप थकलोय. त्या रात्री स्वप्नात स्वामी समर्थ त्याला दिसले आणि फक्त एवढंच म्हणाले, धीर धर. काही महिन्यात परिस्थिती बदलली. पैसा अचानक आला नाही, पण मार्ग सापडला. भक्त म्हणाला, स्वामींनी मला पैसा नाही दिला, पण हिंमत दिली. आजची सगळ्यात मोठी समस्या आहे ओव्हर थिंकिंग. मन सतत विचार करत राहतं. भीती वाढत जाते. स्वामी म्हणतात, बाळा मनाला काम दे, नाहीतर मन तुला त्रास देईल. नामस्मरण कर, सेवा कर, विचार चांगले ठेव. मन रिकामं ठेवलं की नकारात्मक विचार वाढतात. श्रद्धा म्हणजे चमत्कार मागणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही देवावर विश्वास ठेवणं. स्वामी म्हणतात, मी आहे, फक्त मला विसरू नकोस. आज जर तुला एकटं वाटत असेल तर लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर आहे. आज जर अडचणीत असशील तर ही अडचण तुला मजबूत करायला आली आहे असं समज. फक्त एक वाक्य मनात ठेव, स्वामी समर्थ आहेत म्हणून मी घाबरत नाही. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा,
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी संदेश चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत पाठवा. बाळा, एकटेपणा, नैराश्य आणि नात्यांमधील वेदना या विषयावर सांगतो, ऐक. ज्याबद्दल खूप लोक शांत राहतात पण आतून रोज तुटत जातात. आज माणूस गर्दीत असूनही खूप एकटा वाटतो. घरात लोक आहेत, ऑफिसमध्ये लोक आहेत, सोशल मीडियावर हजारो मित्र आहेत, पण तरीही मनाशी बोलायला कोणी नाही. कधी कधी हसू चेहऱ्यावर असतं, पण आतून मन रडत असतं. आज जर स्वामी समर्थ इथे असते तर त्यांनी काय सांगितलं असतं? ते म्हणाले असते, तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. नैराश्य म्हणजे कमजोरी नाही, थकलेलं मन आहे ते, आणि थकलेल्या मनाला आधाराची गरज असते. स्वामी म्हणतात, मनाला जप, जसं शरीराला जपतोस तसं. आज आपण शरीरासाठी सगळं करतो पण मनाकडे दुर्लक्ष करतो. कोणी आपल्याला समजून घेत नाही असं वाटायला लागलं. आपलेच आपल्याला दुखावतात, नात्यांमध्ये अपेक्षा वाढतात आणि तिथेच वेदना जन्म घेतात. स्वामी म्हणतात, अपेक्षा कमी कर आणि श्रद्धा वाढव. कारण माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, पण देव कधी बदलत नाही. आज खूप लोक म्हणतात, मी कोणाशीच बोलत नाही, मला कोणी समजून घेत नाही. अशा वेळी स्वामींच्या चरणी मन मोकळं करा. स्वामी ऐकतात, स्वामी समजून घेतात. रात्री झोपण्याआधी फक्त एवढंच बोला, स्वामी आज मन खूप जड आहे. तुम्हाला उत्तर शब्दात मिळणार नाही, पण मनाला शांतता नक्की मिळेल. नात्यांमधील वेदना खूप खोल जखम करतात. विश्वास तुटतो, मन दुखतं. स्वामी समर्थ सांगतात, सगळ्यांना माफ कर, पण स्वतःला विसरू नको. माफ करणं म्हणजे हरले पण नाही, ते मनाला मोकळं करणं आहे. आज तुला जर रडावंसं वाटत असेल तर रड. स्वामींना तुझं रडणं चालतं, कारण रडणं म्हणजे कमजोरी नाही, ते उपचार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुटतं तेच मजबूत होतं. आजचा काळ कठीण आहे, पण तू त्यातूनही मजबूत आहेस, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं अस्तित्व महत्त्वाचं आहे. तू इथे कारणासाठी आहेस आणि तुझं आयुष्य कोणत्याही दुःखापेक्षा मोठं आहे. आज जर मनात अंधार वाटत असेल तर लक्षात ठेव, प्रकाश येण्याआधी अंधार सगळ्यात जास्त असतो. स्वामी समर्थ म्हणतात, थांब, वेळ बदलेल, फक्त हात माझ्या हातात दे आणि चालत राहा. आजचा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण कर, उद्याचा मार्ग आपोआप सापडेल. जर हे शब्द तुमच्या मनाला थोडीशी शांती देत असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुम्ही एकटे नाहीत, आपण सगळे स्वामींची लेकरं आहोत. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, आता आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. कुठलाही मोठा उपदेश नाही, कुठलीही अवघड साधना नाही, फक्त एक साधा मार्ग जो मनाला शांत करतो आणि आयुष्याला दिशा देतो. बाळा, दररोजची साधना छोटी असू शकते, पण ती मनापासून असली पाहिजे. आज मी तुम्हाला 30 दिवसांची सोपी स्वामी समर्थ साधना सांगणार आहे. ही साधना तुम्ही घरात, ऑफिसला जाण्याआधी किंवा झोपण्याआधी
कधीही करू शकता. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल हातात घेऊ नका. डोळे उघडताच मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे वाक्य तुमच्या दिवसाची सुरुवात बदलून टाकेल. आंघोळ करून किंवा हातपाय धुवून स्वच्छ जागी बसा. देवघर नसेल तरी चालेल, स्वामी तुमच्या मनात आहेत. डोळे बंद करा आणि 3 वेळा हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता 5 मिनिटं फक्त श्वासावर लक्ष ठेवा. श्वास घेताना मनात म्हणा, स्वामी, आणि श्वास थोडा. श्वास सोडताना म्हणा, समर्थ. श्वास घेताना स्वामी आणि श्वास सोडताना समर्थ म्हणा. मग इकडे तिकडे जाईल, ते साहजिक आहे, पण रागावू नका. हळूच परत स्वामींच्या नावाकडे आणा त्याला. यानंतर मनात स्वामींशी बोला. आज काय वाटतंय, काय भीती आहे, काय दुःख आहे, हे सगळं स्वामींना सांगा. स्वामी ऐकतात. ते उत्तर देत नाहीत, पण मन हलकं करतात. आता स्वामींना एकच वाक्य सांगा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी. इतकं केल्यावर दिवस सुरू करा. दिवसभरात जेव्हा ताण येईल किंवा मन अस्वस्थ होईल, तेव्हा फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ आहेत. हे वाक्य मनाला आधार देतं. रात्री झोपण्याआधी पुन्हा 2 मिनिटं डोळे बंद करा. दिवसभरात जे घडलं ते स्वामींना सांगा. चुकलं असेल तर माफी मागा. चांगलं झालं असेल तर आभार माना. आणि शेवटी म्हणा, स्वामी, माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. ही साधना 30 दिवस प्रामाणिकपणे करा. पहिल्या आठवड्यात मन थोडं शांत होईल. दुसऱ्या आठवड्यात विचार बदलायला लागतील. तिसऱ्या आठवड्यात भीती कमी होईल. आणि 4थ्या आठवड्यात तुम्हालाच जाणवेल, मी आतून मजबूत झालोय. चमत्कार लगेच दिसणार नाहीत, पण मनातला गोंधळ हळूहळू कमी होईल. आणि मन शांत झालं की मार्ग आपोआप दिसतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला संकटातून नाही, पण संकटावरून नेतो. आज जर तू ही साधना मनापासून सुरू करत असशील तर स्वामी तुझ्या सोबत आहेत. काही मागू नकोस, फक्त चालत राहा. स्वामी समर्थ तुला कधी सोडणार नाहीत. जर तू ही 30 दिवसाची साधना आजपासून सुरू करत असशील तर कमेंटमध्ये लिहा, आजपासून सुरुवात. आणि जर ही सिरीज तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. स्वामी संदेश चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोचवा. श्री स्वामी समर्थ.